मैत्रिणींनो, आपण ना इतिहासातलं कुठलंही युद्ध असेल त्याचं एक एक्झाम्पल घेऊया. जर का काही लोकांनी काही गोष्टी लपवून ठेवल्या असत्या, काही गोष्टी सिक्रेट ठेवल्या असत्या, तर आज इतिहास काहीतरी वेगळाच असता. बरोबर की नाही? कधी असं झालं आहे का तुमच्यासोबत की तुम्ही खूप एक्साइटमेंटमध्ये तुमचे प्लॅन्स कोणाला तरी सांगितले आणि काही दिवसांनी ते प्लॅन बिघडले, किंवा कुणावर तरी ट्रस्ट करून तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी शेअर केल्या आणि नंतर त्याच गोष्टी तुमच्या विरुद्ध वापरल्या गेल्या. आपण काय करतो, आपल्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी चुकीच्या लोकांशी चुकीच्या वेळी शेअर करतो आणि त्याची किंमत आपल्याला स्वतःला चुकवावं लागते. आपण समजतो शेअरिंग म्हणजे बॉन्डिंग, पण प्रत्येक शेअरिंग हे बॉन्डिंग नसतं. काही शेअरिंग आपली एनर्जी, आपली शांतता, कधीकधी आपला हॅपीनेस पण घेऊन जातात. तुम्हाला माहिती आहे का, आचार्य चाणक्यांनी काय सांगितले? ज्या माणसाला सिक्रेट ठेवता येत नाही, ज्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या गोष्टी प्रायव्हेट ठेवता येत नाही, तो माणूस कधीच खऱ्या अर्थाने आनंदी नाही राहू शकत आणि काहीही मोठंसुद्धा करू शकत नाही. म्हणूनच मला आज तुमचे फक्त 5 मिनिट द्या. जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरंच आनंदी राहायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, ॲबंडन्स आणायचं असेल, तर फक्त या 5 गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि त्या समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण की शेवटचा जो पॉईंट आहे तो तुमचा पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतो. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ऑलवेज कीप युअर प्लॅन सिक्रेट. आपण काय करतो ना, जसं काहीतरी नवीन सुचलं किंवा एखादी आयडिया आपल्या मनात आली, एखादं गोल सेट केलं, तसं लगेच एक्साइटमेंटमध्ये येऊन कोणाला तरी सांगतो, मी हे स्टार्ट करणार आहे, किंवा मी आता हे अचीव करणार आहे, किंवा मी असा प्लॅन केलेला आहे, आता तो मी काम करणार आहे. आणि त्या मोमेंटला आपल्याला खूप छान पण वाटतं, कारण आपण इमॅजिन करतो की आपली फ्युचर लाईफ किंवा फ्युचर सक्सेस कशी असेल. पण इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो, कारण सगळे लोक तुमच्यासाठी जेन्युइनली हॅपी नसतात. काही लोक तुमच्यासमोर हसतात, पण मनातून ते कंपेअर करत असतात. काही लोकांना असं वाटतं की याचं काय चाललं आहे, जगाचं वेगळं आणि याचं वेगळं, ते तुमची मजाक पण उडवतात. किंवा मग काही लोकांचं असं असतं की याचं किती छान चाललं आहे आणि माझ्याकडे असं सगळं का नाही आहे छान छान. आणि या सगळ्यात जरी त्यांनी तुमच्यासोबत काही चुकीचं नाही केलं, तरी त्यांच्या मनातली निगेटिव्ह फिलिंग, त्यांच्या मनातली जेलसी, इनसिक्युरिटी, ही सगळी एनर्जी तुमच्यावर इफेक्ट करते. आणि तुम्ही कधी हे नोटीस केलं आहे का की ज्या गोष्टी आपण खूप लोकांना सांगतो ना, त्या अनेक वेळा पूर्णच होत नाही किंवा मग त्यामध्येच अटकतात. कारण की तुमची एनर्जी त्या कामावर फोकस करण्याऐवजी लोकांना एक्सप्लेन करण्यात खर्च होते. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचे प्लॅन्स लोकांसोबत शेअर करता तेव्हा लोक लगेच त्यांचे ओपिनियन पण देतात की नाही, हे खूप कठीण आहे, हे नाही जमणार, किंवा हे वर्क नाही होणार, हे तू करू नको, यात काही फ्युचर नाही आहे. आणि सुरुवातीला तुम्ही कॉन्फिडन्स असता, पण हळूहळू सगळ्यांच्या या गोष्टी सांगण्यामुळे तुम्ही सेल्फ डाऊट घ्यायला लागता. म्हणूनच काही मोठं करायचं असेल तर शांतपणे काम करा. जगाला सांगायची गरज नाही आहे, जगाला फक्त रिझल्ट दिसायला हवा. तुमचे प्लॅन्स फक्त तुमच्यापर्यंत ठेवा. तुमचा फोकस, अटेन्शन, ॲक्शन सगळं तुमच्याजवळच ठेवायचं. आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्यांना सांगितलेले प्लॅन्स नाही तर शांतपणे केलेलं कामच सक्सेस देतं. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा काहीतरी नवीन सुरुवात कराल तेव्हा आधी स्वतःला प्रूव्ह करा आणि नंतर जगाला दाखवा. दुसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स आहेत ते कोणालाही सांगू नका. ही थोडीशी सेन्सिटिव्ह गोष्ट आहे आणि खूप महत्त्वाची सुद्धा. आपण काय करतो, ज्या व्यक्तीवर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो त्याच्यासोबत जर का कधी भांडण झालं, आर्ग्युमेंट झालं, तर लगेच कुणाशी तरी बोलावंसं वाटतं. मैत्रिणीला किंवा फॅमिलीमध्ये कोणाला तरी सांगावंसं वाटतं, अगं तो मला असं बोलला, ती माझ्याशी असं वागली, मी इतकं करते किंवा मी इतकं करतो, पण समोरच्याला ते समजतच नाही. आणि मग आपण नकळत आपल्या रिलेशनशिपच्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर उघड करतो. त्यावेळी आपल्याला वाटतं की मी फक्त हलकं होत आहे, मला फक्त ॲडवाईस हवी आहे. पण त्यावेळी काय होत असतं, तुम्ही त्या एका मोमेंटच्या इमोशनमध्ये तुमच्या रिलेशनशिपची इमेज दुसऱ्याच्या मनात क्रिएट करत असता. आणि ती इमेज नेहमी इनकम्प्लीट असते, कारण की तुमच्या साईडने तुम्ही त्यांना सांगत असता, पण समोरची व्यक्ती तुमच्या पार्टनरला ओळखत नाही, तुमच्या बॉन्डला पण ती समजत नाही, पण तरीही ती जज करते समोरच्या व्यक्तीला आणि त्याचं ओपिनियन देते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ज्यांच्याशी तुमचं भांडण झालं आहे, तुम्ही काही वेळाने त्याच्याशी पुन्हा ठीक होणारच आहेत, पण तुम्ही ज्यांना जे सांगितलं आहे त्यांच्या मनात मात्र तुमच्या पार्टनरबद्दल निगेटिव्ह इमेज तयार होते आणि ती तशीच कायम राहते. मग काय होतं,
ते लोक तुमच्यावर इनडायरेक्टली इन्फ्लुएन्स करायला लागतात की यू डिझर्व बेटर, किंवा ती तुझ्यासाठी योग्य नाही आहे, तू इतकं का सहन करतेस किंवा इतकं का सहन करतोस. आणि मग हळूहळू तुमचं परफेक्ट रिलेशनशिप जे असतं ना ते डाऊट, कन्फ्युजन आणि लोकांच्या ओपिनियनमुळे खराब व्हायला लागतं. आणि एक सिम्पल गोष्ट आहे, जिथे फक्त 2 व्यक्ती असायला हव्या आणि जेव्हा त्याच्यात तिसरा येतो तेव्हा ते रिलेशनशिप कमजोर व्हायला लागतं. इथे फक्त तिसरा म्हणजे ती व्यक्तीच नाही आहे, तर ती एखाद्याची ओपिनियन असू शकते किंवा एखाद्याचा इन्फ्लुएन्स असू शकतो. आणि अशा वेळी काही सिच्युएशन्स खूप सिरियस असतात, त्यावेळी तुम्ही इतरांची हेल्प घेऊ शकता, पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी बाहेरच्या लोकांकडे जाणं हे तुमच्या रिलेशनशिपसाठी डेंजरस असू शकतं. कारण जगाला तुमचं नातं वाचवायचं नसतं, तर त्यांना फक्त बोलायचं असतं. तुमच्यात काहीही प्रॉब्लेम झाली तर आधी ते तुमच्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, तुमच्यामध्ये कम्युनिकेशन करा, एकमेकांना समजून घ्या. कारण शेवटी तुमच्या नात्याची खरी स्ट्रेंथ तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये असते, बाहेरच्या ओपिनियनमध्ये नसते. तिसरी गोष्ट आहे, ऑलवेज कीप युअर मनी मॅटर्स प्रायव्हेट. पैसा हा टॉपिक थोडासा वेगळा आणि सेन्सिटिव्ह आहे, पण रिॲलिटी ही आहे की हा टॉपिक तुमच्या लाईफवर सगळ्यात जास्त इफेक्ट करतो. आपण ना अनेकदा कॅज्युअली बोलून जातो की मी एवढं कमवते, आमच्याकडे इतकं आहे, आमचा एवढा खर्च होतो, किंवा कधीकधी शो ऑफमध्ये आपण ना काहीतरी नवीन म्हणजे आपल्याला न परवडणारी गोष्ट घेतो, किंवा कधीकधी ना इनोसंटपणे आपण आपल्या फायनान्शियल गोष्टी लोकांना सांगतो. त्यावेळी आपल्याला ही गोष्ट समजत नाही की लोक आपल्यावर प्रेम ना आपल्यासाठी नाही करत, अनेक वेळा लोक तुमच्यावरती तुमच्या पैशासाठी प्रेम करत असतात. सगळे नाही, पण काही लोक नक्कीच असे असतात. तुमच्याकडे जर जास्त पैसे असतील तर ते लोक तुमच्याशी वेगळं वागणार, तुम्हाला रिस्पेक्ट देणार, तुमच्याशी क्लोज राहण्याचा प्रयत्न करणार. पण ज्या दिवशी तुमच्यावर थोडीशी वाईट वेळ येते त्यावेळी त्या लोकांचा ॲटिट्यूड बदलायला वेळ नाही लागत. म्हणूनच तुमची इन्कम, तुमची सेविंग, तुमचे लोन, तुमचे एक्सपेन्सेस या सगळ्या गोष्टी प्रायव्हेट असायला हव्यात. कारण पैसा हा कम्फर्ट देत नाही, तर तो एक्सपेक्टेशन पण वाढवतो. जर का लोकांना कळालं की तुमच्याकडे पैसे आहेत तर ते तुमच्याकडून हेल्प एक्सपेक्ट करतात. कधीकधी इमोशनली, कधीकधी डायरेक्टली पैशाची मागणी करतात, कधीकधी इनडायरेक्टली. आणि जर का आपण नाही म्हटलो तर आपण वाईट ठरतो. आणि आणखीन एक गोष्ट, पैशांमुळे ना कंपॅरिझन खूप वाढतो. याच्याकडे एवढं आहे, माझ्याकडे कमी का? आणि हीच कंपॅरिझन जेलसीमध्ये बदलते. मग लोक तुमच्यासाठी जेन्युइनली हॅपी नाही राहत. म्हणूनच तुमचा पैसा जितका शांत असेल, जितका लोकांपासून तुम्हाला झाकून ठेवता येत असेल, लपवून ठेवता येत असेल, तितकं चांगलं, तितकंच तुमचं आयुष्य ना शांत राहील. पैसा कमवा, एन्जॉय करा, पण कोणाला सांगू नका, अनाऊन्स करू नका की माझ्याकडे एवढा येतो, एवढा आहे. तुमची लाईफस्टाईल सिम्पल ठेवा, पण तुमचा माइंडसेट नेहमी स्ट्रॉंग असायला हवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, रिच दिसणं इम्पॉर्टंट नाही आहे, सिक्युअर असणं इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुमचे मनी मॅटर्स फक्त तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीमध्ये ठेवा, बाकी इतर जगाला त्याची दाखवायची गरज नाही आहे. चौथी गोष्ट म्हणजे ना, तुमच्या विकनेसेस कोणालाही सांगू नका. ही गोष्ट थोडीशी कठोर वाटेल, पण खूप खरी आहे. आपण सगळेच माणूस आहोत, सगळ्यांकडून चुका होतात आणि प्रत्येकाचा पास्ट असतो, प्रत्येकाची काही ना काही कमजोरी असतेच. पण प्रॉब्लेम विकनेसमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम ती कोणाला दाखवण्यात आहे. आपण काय करतो, ज्याच्यावर ट्रस्ट वाटतो, ज्याच्याशी आपण कम्फर्टेबल वाटतं, त्याच्यासमोर आपलं सगळं उघड करतो. आपल्याला हे जमत नाही आहे, किंवा मी यातून खूप वीक आहे, माझ्या आयुष्यात असं झालं आहे, मला हे काम येत नाही. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की हा माणूस माझा आहे, मला कधी हर्ट करणार नाही, मला समजून घेईल. पण एक रिॲलिटी ॲक्सेप्ट करा की लोक चेंज होतात. जो आज तुमच्या खूप क्लोज आहे तो उद्या तेवढा क्लोज नाही राहू शकत. जो आज तुमच्यासोबत आहे तो कधीकधी तुमच्या विरोधात पण जाऊ शकतो. आणि लोकांना तुमच्या विकनेस तुमच्या विरुद्ध वापरायला वेळ नाही लागत. तुम्ही कधी नोटीस केलं आहे का की आर्ग्युमेंटमध्ये नेहमी लोक तुमच्या वीक पॉईंटवरतीच हिट करतात, कारण की त्यांना माहीत असतं की इथे मारलं की समोरचं जास्त दुखावेल. म्हणूनच जितकी कमी लोकांना तुमच्याबद्दल माहिती असेल ना, तितकंच तुम्ही सेफ असता. हे म्हणजे तुम्ही फेक असणं नाही आहे, तर तुम्ही स्मार्ट असणे. तुमच्या भावना तुमच्यापर्यंतच ठेवा, तुमचा पास्ट तुमच्यापर्यंत ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची कमजोरी कोणालाही दिसून देऊ नका. कारण या जगात 2 प्रकारचे लोक असतात, एक जे तुमच्यासोबत उभे राहतात
आणि एक दुसरे जे तुमची काहीतरी प्रॉब्लेम होण्याची संधी बघत असतात. म्हणूनच ना, आंधळा विश्वास फक्त स्वतःवर ठेवा. आतून कितीही इमोशनल असाल, कितीही तुटलेले असाल, पण बाहेरून स्ट्रॉंग राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की जग तुमच्या स्ट्रेंथला रिस्पेक्ट करतं, पण तुमची जर कमजोरी त्यांना समजली तर त्याचा ते फायदा घेतं. म्हणूनच नेहमी स्वतःला प्रोटेक्ट करा, इमोशनली पण आणि मेंटली पण. आणि सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पॉवर टू लेट गो. हा पॉईंट सिम्पल वाटतो, पण प्रॅक्टिकली सगळ्यात कठीण असतो. आपण ना खूप गोष्टी घट्ट पकडून ठेवतो. कोणीतरी काहीतरी वाईट बोलेल किंवा कुणीतरी काहीतरी वाईट बोललं आहे, आपल्याला हर्ट केलं आहे, काहीतरी आपल्या मनासारखं झालेलं नाही आहे. आपण त्या सगळ्या गोष्टी मनात साठवून ठेवतो आणि त्या वारंवार आठवतो, त्याच्याबद्दल ओव्हरथिंक करतो आणि स्वतःला त्रास देत राहतो. पण खरं तर जितके जास्त तुम्ही तुमच्या पास्टला पकडून ठेवाल, तितकंच तुम्ही तुमचं प्रेझेंट खराब कराल. राग, गिल्ट, रिग्रेट या सगळ्या गोष्टी म्हणजे ओझं आहे आणि आपण हे ओझं घेऊन सगळीकडे फिरत असतो. आणि आपल्याला असं वाटतं की याच्याने आपण जर राग मनात धरला तर समोरच्याचं नुकसान होईल, पण तसं नाही होत. श्रीकृष्णाने ना खूप सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की सगळ्या दुःखाचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपली अटॅचमेंट आहे. मग ती एखाद्या व्यक्तीशी असू देत, एखाद्या आठवणीशी असू दे, आपण केलेल्या एखाद्या चुकीशी असू देत. आपण काय करतो, त्याच्यात अडकून पडतो आणि मग आपण पुढे जाऊच शकत नाही. म्हणूनच ना, ॲक्सेप्ट करा की जे झालं ते झालं. सगळं कंट्रोलमध्ये नसतं आपल्या. आणि असं समजून लोकांना माफ करा. ते माफ आपण त्यांच्यासाठी नाही करायचं आहे, ते आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. कधी ना कधी तुम्हाला अशा लोकांना माफ करावंच लागेल, जे सॉरी पण म्हणत नाहीत. कारण तुम्हाला पुढे जायचं आहे. आपण जर का त्यांच्याबद्दलचा राग आपल्या मनात धरून ठेवला तर आपण खुश नाही राहत आणि आपल्याला स्वतःसाठी त्यांना माफ करावंच लागेल. लेट गो करणं म्हणजे हार मानणं नाही आहे. लेट गो करणं म्हणजे स्वतःला फ्री करणं आहे. आपल्या सगळ्यांच्या लाईफची एक बेस्ट गोष्ट कोणती आहे माहिती आहे? आपली लाईफ कधीही थांबत नाही, ती नेहमी पुढे जात राहते. पण कधीकधी वेळ पुढे जातो आणि आपण मात्र पास्टमध्येच अडकून राहतो, इमोशनली, कधीकधी मेंटली. आणि मग आपण आपल्या लाईफला जे देतो तेच आपण मिस करत असतो. एक छोटंसं एक्झाम्पल बघा. समजा 2 वर्षांनी तुम्हाला खूप काहीतरी मोठं मिळणार आहे, पण त्या 2 वर्षात तुम्ही मेंटली ग्रोच नाही झालात, तुम्ही अजूनही जुन्याच गोष्टीत अडकलेले आहेत. तर तुम्ही त्या गोष्टीसाठी रेडी असाल का? नाही. कारण की वेळ पुढे गेलेला असतो, पण तुम्ही तिथेच असता. म्हणून टाईमसोबत ना मूव्ह ऑन करणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण सगळे आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी शोधत असतो. कोणाला सक्सेस हवं असतं, कोणाला शांतता हवी असते, कोणाला रिस्पेक्ट हवा असतो, तर कोणाला ना थोडंसं खरं आणि हॅपीनेस हवा असतं. पण खरं सांगायचं झालं तर या सगळ्याची सुरुवात एकाच ठिकाणापासून होते, ती म्हणजे आपल्या चॉईसेसपासून. तुम्ही काय शेअर करता, कोणावर ट्रस्ट करता, कशाला इम्पॉर्टन्स देता, काय सोडून देता, हे सगळं ठरवतं की तुमचं आयुष्य कसं चालणार आहे. कधीकधी आपण विचार करतो की माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम काय येतात, पण कदाचित प्रॉब्लेम बाहेर नसतात. कदाचित काही गोष्टी आपणच बदलायला हव्या असतात. थोडंसं कमी बोलणं, थोडंसं जास्त ऑब्झर्व करणं, थोडं कमी ट्रस्ट करणं आणि थोडं जास्त स्वतःवर फोकस करणं. इतकंच केलं ना तर आयुष्य सिम्पल आणि पीसफुल होऊन जातं. आणि मैत्रिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्यांना खुश ठेवताना स्वतःला हरवून नाही द्यायचं. सगळ्यांना सगळं सांगताना स्वतःची व्हॅल्यू कमी करू नका. कुणासाठी थांबताना स्वतःचं आयुष्य थांबवू नका. कारण शेवटी तुमच्या आयुष्याची रिस्पॉन्सिबिलिटी फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. म्हणूनच हॅपीनेस ही सिच्युएशन नसते, तर ती एक चॉईस असते. आज तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला काय बनायचं आहे, कसं जगायचं आहे, कोणत्या गोष्टींना तुमच्या आयुष्यात जागा द्यायची आहे. म्हणून पुढच्या वेळी जर का काही सिच्युएशन आली तर तुम्ही कसं वागलं पाहिजे हे ठरवा. कोणत्या व्यक्तीला काय सांगायचं आहे, मॅटर काहीही असो, ऑलवेज चूज युअर हॅपीनेस. स्वतःसाठी जगा, स्वतःला प्रोटेक्ट करा, आयुष्यात पुढे चालत राहा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला यातला कोणता पॉईंट जास्त रिलेट झाला ते पण मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, स्टे स्ट्रॉंग आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टे हॅपी.